मोहोळ तालुक्यात औंढी व वरकुटे या गावातील 1,20,00,000च्या विकास कामाच्या निधीचं उद्घाटन मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते सर्व विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। यानिमित्त राजू खरे यांचं औंढी गावात आगमन होताच जल्लोषात स्वागत करत यथोचित सन्मान केला गेला। तसेच गावातील तरुण युवकांनी एकत्रित सत्कार करण्यात आला। यावेळी गावातील तरुण युवकांनी व नागरिकांनी आपली समस्या मांडली। यानंतर उद्योजक राजू खरे यांनी आपल्या भाषणात मोहोळचे माजी आमदार यांच्यावर तोफ डागत खरपूस समाचार घेतला। आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनगरच्या पाटलांची निजामशाही मोडून काढा असं आव्हान देखील उद्योजक खरे यांनी केलं। यावेळी खरे यांनी मागेल त्याला रस्ते मागेल त्याला पाणी या तत्वानुसार उद्योजक राजू खरे यांचा विकास कामांचा मोहोळ तालुक्यात झंझावात सुरू आहे। मोहोळ तालुक्यातील खुंटलेल्या विकास कामावर मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक विद्यमान आमदारांवर नाराजी व्यक्त करतात, तर दुसरीकडे राजू खरे यांच्या कार्याचं कौतुक करण्यात येत आहे। यावेळी औंढीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणू पाटील वस्ती ते फराटे वस्ती या 50 लाख रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो। भुसे वस्ती ते चौड वस्ती खडीकरण 15 लाख रुपये, फराटे वस्ती ते भुसे पाटील वस्ती खडीकरण 25 लाख रुपये, औंढी बेगमपूर ते गुंड माने शिंदे वस्ती खडीकरण 15 लाख रुपये, गणू पाटील वस्ती ते शिंदे वस्ती खडीकरण 15 लाख रुपये आणि दलित वस्तीमध्ये सुद्धा 10 लाख रुपयाचा निधी दिला होता ना। त्याचं टेंडर झालं का नाही मला माहिती नाही, नसेल झालं असं तर तेही लवकर करून घ्या। तर तोही दलित समाजामध्ये आपण 10 लाख दिले। आता आपण काल सुचवल्यावर पुन्हा एकदा मी 10 लाख रुपये दिले, त्याची प्रमाण आपण 2 दिवसात तुम्हाला दिली जाईल। वरकुटे गावामध्ये मारुती मंदिरामध्ये स्वखर्चातून पेवर ब्लॉक बसवण्याचं काम आपण केलं। मोजे वरकुटे मेन रोड ते ससाने वस्ती बरेच शेतकरी माझ्याकडे आले होते। पिढ्यानपिढ्या त्या रस्त्यावरनं जात असताना त्याच्या मोटरसायकली जात नव्हत्या, गुडघ्या इतक्या चिखलातून त्यांना जावं लागत होतं। पण स्वखर्चातून तो एक आपण रस्ता मी स्वतःच्या खर्चातून बनवून दिला। गेल्या वर्षी त्याही रस्त्याचं लोकार्पण झाले त्यावेळेला मी वरकुटे गावाला आलो होतो। बांधवांनो, आज हे जे सगळे रस्ते, हे रस्ते शेतकऱ्यांसाठीचे रस्ते। या जगाचा पोशिंदा शेतकरी, मग शेतकरी जगला तर आपण टिकणार आहोत। शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर भाऊ या जगात शेतकऱ्यासारखा सुखी कोणीच नाही। परंतु या तालुक्यामधली परिस्थिती फार विचित्र आहे। या मोहोळ मतदारसंघामध्ये आमची पंढरपूरची 17 गाव आहेत, उत्तर सोलापूरची 24 गाव आहेत आणि मोहोळमधली 90 गाव आणि मोहोळ शहर असं म्हणून हा मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाला। आमची भाऊ नैतिक जबाबदारी आहे की पंढरपूर तालुक्यातली 17 गावं या मतदारसंघाला जोडले असल्यानं आम्ही या तालुक्याचा आमदार ठरवतो। परंतु 2009, 2014, 2019 या तिन्ही निवडणुकीमध्ये आपण पाहिलं इथं निजामी पद्धतीचे पाटील आणि ती पाटीलकी आबादीत ठेवण्यासाठी गेटकेन उमेदवार आणून, कधी तो मुंबईचा असेल कधी तो इंदापूरचा असेल, बाहेरचे उमेदवार इथं आणून मोहोळवरती अधिराज्य करण्याचा प्रयत्न झाला। आज 1.5 कोटीच्या आसपासचे जे रस्ते दिले ते माझा शेतकरी शेतावरनं गावामध्ये यावा आणि गावामधून तो तालुक्यामध्ये यावा ही आमची भूमिका होती। आणि मग ग्रामीण भागामध्ये काम करत असताना पंढरपूरच्या 17 गावात तितकीच परिस्थिती। पुळजवाडीचे सरपंच माझ्याकडे रोज येतात आणणार, त्याचं एक लोकं की हा रस्ता करून द्या, 200 शेतकऱ्यांच्या सह्याचं निवेदन। पुळचे सरपंच आमचे भैयासाहेब महाडिक ते रात्री 10 नंतर न येतात, हे 4 रस्ते झालेच पाहिजे। म्हणजे गोपाळपूरचे सरपंच आज म्हणजे या 17 गावाच्या प्रत्येक, आज सळ्याचे सरपंच आले होते, आंब्याचे सरपंच आले होते आणि किमान सौदागर भाऊ 17 गावामध्ये 50च्या वर रस्ते स्वखर्चातून करून दिले। महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर आयुष्यातला 34 वर्षाचा काळ काढल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की साहेब
शेतकऱ्यांसाठी मला एक स्पेशल असं बजेट द्या की या बजेटमधून शेतकऱ्यांना या मोहोळ मतदारसंघातले आपल्याला रस्ते द्यावे लागतील. आणि आनंदाची गोष्ट की 25 कोटी रुपयाचे रस्ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला खास बाब म्हणून दिले आणि त्यातलेच तुम्हाला आज 1.5 कोटी रुपये हे आपण आपल्या औंढे गावासाठी दिले. मी कोणत्याही पदावर नाही, मी ग्रामपंचायत सदस्य नाही, मी जिल्हा परिषदेचा सदस्य नाही, मी सरपंच नाही, मी आमदार नाही, परंतु ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे की मोहोळ मतदारसंघामध्ये दक्षिण जो भाग आहे, पंढरपूरची 17 गावं, उत्तर सोलापूरची 24 गावं अत्यंत दैनंदिन अवस्थेमध्ये रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता आहे अशी बिकट अवस्था आहे. आणि म्हणून आम्हाला स्वखर्चातून पाटकोडमध्ये सुद्धा आपण 4 ते 5 रस्ते करून दिले, पेडरमध्ये सुद्धा आपण रस्ते करून दिले, तुमच्या वरकोड्यामध्ये सुद्धा रस्ते करून दिले. जिथं सरकारकडनं घ्यायचं तिथं सरकारकडनं घेतलं आणि जिथं सरकार कमी पडतं तिथं भाऊ स्वखर्चातून माझ्या शेतकऱ्याला रस्ता देण्याचं काम छगनराव आपण केलं. कारण माझा शेतकरी हा नकाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि आज काय आमच्यावर आरोप केला जातो, आज माझे आमदार म्हणतात की रस्त्यावरती मुरुम टाकला म्हणजे काही आमदार होतो का. या औंढीच्या सभेतून मी त्याला जाहीर आवाहन करतो की 40 वर्ष सत्ता तुमच्या घरामध्ये होती, तुमचे वडील आमदार होते, तुम्ही स्वतः आमदार होता आणि नंतर ह्या मतदारसंघावर 2009ला राखीव झाला. त्यावेळी तुम्ही कधी मुंबईतून, कधी पुण्यातून, कधी इंदापुरातून घेतकेर उमेदवार आणून या मोहोळ जनतेच्या माती मारले, त्यांनी काम केलं नाही याची लाज आम्हाला वाटते. म्हणून आम्हाला हे स्वखर्चातून रस्ते करावे लागले. हे माझं उत्तर आहे माझ्या आमदारांना. आमच्या काय आरोप करता की एका रस्त्याला 2 टिप्पर टाकले म्हणजे काय आमदार होतं का. किमान सौदागर भाऊ 100च्या वर रस्ते स्वखर्चातून बनवून दिले असतील आणि 200च्या वर रस्ते माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर आयुष्यातला 34 वर्षाचा काळ मी काढला. मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक काय मागितलं नाही, मुख्यमंत्र्यांना मागितलं लाईटीचे डिब्बे द्या, माझ्या शेतकऱ्याला लाईट नाही. मुख्यमंत्र्यांना मागितलं रस्त्यासाठी पैसे द्या, मला डांबरी रस्ता नको, मला हायवेचा रस्ता नको. मला शेतकऱ्यातला गावगाड्यातला माझा शेतकरी जर पाऊस पडला तर 8 दिवस शेतात तो गावात येत नाही आणि तो गावात नाही आला तर तालुक्यात येणार नाही आणि तालुक्यात आला नाही तर त्याचा आवाज मुंबईला कळणार नाही. म्हणून पहिलं काम केलं असेल तर किमान 50 कोटी रुपयाचे रस्ते हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी दिले. मी कोणत्याही पदावर नाही, पण मी असं म्हणणार नाही की 3000 कोटी रुपये मोहोळच्या विकासासाठी आणले. मटका किंग रतन खत्रीला सुद्धा आकडे कळत नसते, असे आकडे आज वाटून दाखवले जात होते. अरे बाबा 5 वर्ष सत्ता तुमच्या हातात होती, एवढे 3000 कोटी आले तर 142 गाव आहेत. मग प्रत्येक गावाला 3000 भागिले गुणिले करा, 21 कोटी रुपये यायला पाहिजे. औंढेला 21 कोटी आले ना दीपकराव, तुमच्या गावी 21 कोटी आले, मग 3000 कोटी गेले कुठे. हे धंदा खोटा आहे, पायाखालची वाळव गेलेले, सरकलेले. आणि आज काय परिस्थिती आहे मोहोळमध्ये, गुळाचा बाजार अनगरला मोहोळला शासनानं 100 खटाचं वसपर्यंत मंजूर केलं, पण मोहोळला नाट होतं ते अनगरला नेण्यात आलं. मोहोळचं सब रजिस्टर ऑफिस अनगरला घेण्यात आलं. मोहोळचं अप्पर तहसील कार्यालय अनगरला नेण्यात आलं. आता राहिले काय मोहोळमध्ये तालुका पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती. आणि उद्याची जर निवडणूक झाली आणि यांचा जर विजय झाला तर ही दोन्ही कार्यालय अनगरला जातील. आपल्याला गुलाम बनवण्याची भूमिका या निजाम पाटलांची आहे. आणि म्हणून मी आपल्याला औंढेकरांना कळकळीची विनंती करतो, आपल्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष अमृत महोत्सवी साजरा करत असताना मोहोळच्या तहसील कचेरीपाशी 2 उपोषणाचे तंबू होते. एकीकडे 7 माणसं, 7 शिवसैनिक
ते अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं म्हणून उपोषणाला बसले होते. आणि दुसरीकडे एक महिला स्वतःच्या न्याय हक्कासाठी अनगरची महिला, मला न्याय द्या, तिची 28 एकर जमीन तिला करून दिली जात नाही, तिच्या वाड्यात तिला राहू दिलं जात नाही, बिचारी पोराला घेऊन पुण्यामध्ये राहते आणि ती तिच्या न्याय हक्कासाठी मोहोळच्या तहसील कचेरीपाशी उपोषणाला बसली. मला सांगा तुम्ही की पंढरपूरची 17 गावांची नैतिक जबाबदारी आहे की मोहोळचं सौंदर्य, मोहोळचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. म्हणून ही 17 गावं येत्या काळामध्ये 2024च्या विधानसभेमध्ये मोहोळचा कारभारी बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण मोहोळमध्ये सारी कार्यालय पुरवण्याचं काम झालंय. तेव्हा मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम आपण करतोय, शेतीसाठी शेतकऱ्यांना रस्ते देतोय. आज मोहोळला कुठल्याही पद्धतीची शिक्षण संस्था नाही, मोहोळला कुठल्याही पद्धतीचं मेडिकल कॉलेज नाही, मोहोळला कुठल्याही पद्धतीचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही. मोहोळला आमचा तरुण पिढी शिकलेला मुलगा एक तर त्याला सोलापूरला जावं लागतं, नाही तर त्याला पुण्याला जावं लागतं. नॅशनल हायवेवर असणारे हे शहर, 9 नंबर राष्ट्रीय महामार्गावर असणारे हे मोहोळ शहर, ज्या शहरामध्ये रस्त्याची सोय नाही, ज्या त्या मोहोळ शहरामध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाही. सौदागर भाऊ, माझं गाव रोपळा, या युवतीच्या तलावात आमच्या परिवाराची जमीन गेली आणि मग हे युवतीचं तळ तयार झालं. अनंग आमच्या जमिनी गेल्याचं दुःख नाही, पण उजनीत कुणाच तरी जमिनी गेल्या म्हणून आज आपल्याला पाणी मिळत आहे. त्याग हा करावा लागतो, परंतु युवतीच्या तलावातलं पाणी मोहोळ शहराला मिळत नव्हतं. 4-4 मोटरी लावून 4-4 मोटरी लावून पाणी अणगारला जात होतं आणि मोहोळच्या जनतेला 15-15 दिवस पिण्याचं पाणी मिळत नव्हतं. त्यावेळेला या राजू खरेने पहिले 5 टँकर मोहोळकरांसाठी दिले, नंतर 5 टँकर दिले आणि मला ज्या वेळेला 10 टँकर कमी पडले तेव्हा सुनील पाटील तुम्ही होता माझ्या बरोबर. सुनील पाटलांनी सांगितलं की ग्रामीण भागाची ही परिस्थिती अत्यंत विचित्र आहे, अजून आपल्याला 5 टँकर वाढवावे लागतील. उत्तर सोलापूरमध्ये आपण 24,000 लिटरचे 3 टँकर दिले आणि किमान 15-16 टँकरनं 70 दिवस मोहोळकरांना पिण्याचं पाणी पाजण्याचं काम या राजू खरेनं केलं. काय विकासाच्या गप्पा मारतोय? 5 वर्षाची आमदारकी तुमच्या हातात होती. माझ्या आज आकडे सांगत होते की हे एवढ्या वेळे मंजूर केले. अरे बाबा, मंजूर केले तर गेले कुठे? 15 दिवस मुळाला पाणी नाही, पिण्याचं पाणी देऊ शकत नाही. देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली. आधी आम्हाला पाण्यासाठी, रस्त्यासाठी भांडावं लागतंय. जर शेतकऱ्याला रस्ता दिला, त्याला पाणी दिलं, तर तो आमच्या वाड्यावर येणार नाही, तो आमच्या कारखान्यावर येणार नाही. यांची निजामी पटेल की धोक्यात येते म्हणून ह्यांना रस्त्याने पाणी द्यायचं असं दळबदरी राजकारण या मोहोळ मतदारसंघामध्ये झालं. आणि मग दादागिरी, दडपशाही जास्त दिवस टिकणार नाही, लक्षात ठेवा. दादागिरी, दडपशाही जास्त दिवस टिकणार नाही. दीपकराव, एकनाथ शिंदेबरोबर आयुष्यातली 34 वर्षाचा कालखंड या राजू खरेने काढला. त्यामुळे दादागिरीला घाबरणारी माणसं आम्ही नाही. म्हणून या औंढीच्या सभेतून औंढीकरांना मी आश्वस्त करतो की नव्या स्वातंत्र्याची पहाट आपल्याला पाहायची आहे. पंढरपूर तालुक्यातली 17 गावं या मोहोळ शहराचं हे जे स्वातंत्र्य आहे, जे जी कार्यालय गेलेले आहेत, आज कार्यालय पळवण्याची भूमिका ती ठेवली की सारी कार्यालय पुन्हा मोहोळला येतील. मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम झालं. ती बाजारपेठ